नमः शिवाय. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामायणातील एक मनाला थक्क करणारा प्रसंग बघणार आहोत. रामायणात अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला धर्म, कर्तव्य आणि मानवी मूल्यांची शिकवण देतात. पण एक प्रसंग असा आहे जो ऐकला की मन थक्क होतं. मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही. रावणाने सीता पळवून नेली, तितकीच ही कथा सुद्धा सत्य आहे. एक राजा आपल्या कट्टर शत्रूला स्वतःच्या पूजेसाठी आमंत्रित करतो. होय मित्रांनो, हा प्रसंग आहे जेव्हा श्रीराम यांनी स्वतःच्या शत्रू असलेल्या रावणाला पूजेसाठी बोलावले. आणि आश्चर्य म्हणजे रावणही ती पूजा सांगायला तयार झाला. मग प्रश्न पडतो, रामाने असे का केले आणि रावणाने ते आमंत्रण कसे स्वीकारले आणि त्या पूजेनंतर रावणाने रामाकडे कोणती दक्षिणा मागितली. आज आपण हा रामायणातील अत्यंत अद्भुत आणि तात्विक प्रसंग जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चांगल्यात वाईट आणि वाईटात चांगले शोधावे असे आपल्याला महान संत सांगून गेले आहे. कमी ज्ञान असलेले लोक दुसऱ्यात दोष शोधत असतात, पण ज्ञानी माणूस वाईटातही चांगले शोधतो. याच तत्वामुळे देवर्षी नारद मुनी यांच्या उपदेशाने एक दरोडेखोर पुढे महान ऋषी बनला, तो म्हणजे वाल्मिकी ऋषी. हीच गोष्ट रामायणातील या प्रसंगात दिसून येते. जेव्हा रावणाने सीता हरण केली तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण तिच्या शोधासाठी निघाले. अनेक संकटे, जंगल, पर्वत पार करत ते शेवटी वानरसेनेसह दक्षिण दिशेच्या टोकाला आले. समोर अथांग समुद्र होता आणि त्या समुद्राच्या पलीकडे होते रावणाचे साम्राज्य, लंका. रामांना आता खात्री झाली होती की सीता लंकेतच आहे, पण लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. भारतीय परंपरेनुसार कोणतेही मोठे कार्य सुरू करण्यापूर्वी देवांची पूजा केली जाते. रामांनी विचार केला, या महान कार्याची सुरुवात भगवान शिव यांच्या पूजेशिवाय करणे योग्य नाही. म्हणून त्याने शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्याचे ठरवले. सर्व साहित्य जमा केले. पूजेची तयारी पूर्ण झाली. पण एक प्रश्न उभा राहिला, पूजा सांगणार कोण? थोडा विचार केल्यानंतर रामांनी एक निर्णय घेतला. त्यांनी म्हटले, या जगात सर्वात मोठा शिवभक्त आणि महान वेदपंडित कोण आहे? तो म्हणजे लंकेचा राजा रावण. रावण जरी शत्रू असला तरी तो अत्यंत विद्वान आणि शिवभक्त आहे. म्हणून रामांनी हनुमान यांना आज्ञा दिली, तू लंकेत जा आणि रावणाला सांग की श्रीरामांनी शिवपूजेसाठी त्याला आमंत्रित केले आहे. हे ऐकून संपूर्ण वानरसेना आश्चर्यचकित झाली. शत्रूला पूजेसाठी बोलावणे हे कुणी ऐकले नव्हते. मग हनुमान लंकेत पोहोचतात. हनुमानांनी समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले आणि रामांचा संदेश रावणाला सांगितला. दरबारातील सर्व राक्षस अचंबित झाले. त्यांना वाटले राम कदाचित एखादा डाव खेळत असेल, पण रावण शांत होता. रावण म्हणाला, राम माझे शत्रू असले तरी ते धर्माचे पालन करणारे आहेत आणि शिवपूजेचे कार्य असल्याने मी ते नाकारू शकत नाही. रावण रामाच्या छावणीत आला. रावणाने पूजेची तयारी पाहिली आणि म्हणाला, हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजा पूर्ण होऊ शकत नाही. राम म्हणाले, का होऊ शकत नाही? त्यावर रावणाने उत्तर दिले, शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पती पत्नीने एकत्र करायची असते. तुझी पत्नी सीता येथे नाही. सभोवतालचे सर्व लोक राम काय उत्तर देतात ते पाहू लागले. राम शांतपणे हसले आणि म्हणाले, यासाठीच तर आम्ही तुम्हाला पूजेसाठी बोलावले आहे. तुम्ही महान पंडित आहात. या समस्येचा उपाय तुम्हीच सुचवा. रामांचे उत्तर ऐकून रावणातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, मी सीतेला येथे पूजेसाठी आणतो, पण पूजा संपल्यानंतर मी तिला पुन्हा लंकेत घेऊन जाईन. रामांनी हा प्रस्ताव मान्य केला. सीता पूजेसाठी आणली गेली. राम आणि सीतेने भक्तिभावाने भगवान शिव यांची पूजा केली. पूजा संपल्यानंतर रावणाने राम आणि सीतेला आशीर्वाद दिला, विजयी भव. याचा अर्थ स्पष्ट होतो, राम युद्धात विजयी होतील. होय, धर्म आणि परंपरा यांना रावणाने स्वतःच्या अहंकारापेक्षा मोठे मानले.
पूजा संपल्यानंतर रामांनी विचारले, हे महात्मा, आपली दक्षिणा सांगा. रावण म्हणाला, मला काहीही नको, फक्त एकच इच्छा आहे, माझ्या मृत्यूच्या क्षणी तुम्ही माझ्या जवळ असावे. पुढे युद्ध झाले. शेवटी रामांच्या बाणाने रावण मरणासन्न झाला. त्यावेळी श्रीराम त्यांच्या जवळ उभे होते. भगवंताच्या सानिध्यात मृत्यू मिळणे हे महान पुण्य मानले जाते. रावणाला हे ठाऊक होते. भगवंताच्या सानिध्यात मृत्यू मिळणे हे महान पुण्य मानले जाते हे रावणाला ठाऊक होते. या प्रसंगातून आपल्याला 3 महान शिकवणी मिळतात. मित्रांनो, या कथेच्या प्रसंगातून आपल्याला 3 महान शिकवणी मिळतात. पहिली शिकवण म्हणजे शत्रूमध्येही गुण असतात. दुसरी शिकवण म्हणजे धर्म आणि परंपरा अहंकारापेक्षा मोठे असतात. तिसरी शिकवण म्हणजे ज्ञान माणसाला महान बनवते. तर मित्रांनो, रामायणातील हा प्रसंग आपल्याला शिकवतो की धर्म म्हणजे फक्त युद्ध नाही, तर उदात्त विचार आणि उच्च मूल्य आहेत. जर तुम्हाला अशीच रामायण, महादेव आणि पुराणातील अद्भुत कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हर हर महादेव.